नवापूर शहरानजीक रंगवली नदीच्या पुलाजवळ एका नादुरुस्त उभ्या ट्रॉलीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस लक्कडकोट नवापूर बस क्रमांक MH14BT 1870चा ब्रेक न लागल्यामुळे पुढे उभा राहिलेल्या ट्रॉलीला मागून धडक दिल्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे। बस चालक जखमी झाला आहे। या अपघातात लक्कडकोट नवापूर बसमध्ये प्रवासी संख्या नसल्याने बस चालक RD वळवी हे जखमी झाले आहेत। बस चालकाच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांना लागलीच उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले, तर सुदैवाने बसमधील 2 प्रवासी हे नवी होंडा येथे उतरल्यामुळे बसमध्ये मोठा अनर्थ टळला। या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। अपघाताची माहिती मिळताच आगार प्रमुख विजय पाटील व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले। अलीकडच्या काळात नवापूर आगारातील बसेस सातत्याने रस्त्यावर चालू स्थितीमध्ये नादुरुस्त होऊन त्याचे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे। या गाड्यांचे लाखो किलोमीटर होऊन त्यांची रस्त्यावर चालण्याची क्षमता संपली असतानाही अशा बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत। गेल्या आठवड्यात पुणे नवापूर बसचा सटाणाजवळ अपघात, त्यापूर्वी दहिवेल जवळील अपघात झाला होता। त्यामुळे अपघाताची संख्या वाढत असून रस्त्यावर गाड्या ब्रेकडाऊन होत आहेत। अशा सर्व परिस्थितीला एसटी महामंडळाचे अधिकारी, वाहक, चालक व मेकॅनिक अक्षरशः वैतागून गेले आहेत। महामंडळाच्या कारभाराबाबत या सर्व जबाबदार व्यक्तींना उघडपणे बोलता येत नसल्याने दबक्या आवाजात नवापूर आगाराचे काहीतरी करा अशी ओरड सुरू झाली आहे। बसमधून प्रवास करताना प्रवाशांना मोठा मनस्ताप सध्या तरी एसटी बसच्या नादुरुस्त गाड्यांमुळे सुरू आहे। नवापूर आगारातील एसटी बस गाड्यांचा खेळखंडोबा गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सुरू आहे। सातत्याने प्रवाशांची मागणी असून सुद्धा नवापूर आगाराला नवीन गाड्या उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे। संबंधित राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एसटी बसच्या उत्पन्नाकडेच लक्ष न देता प्रवाशांच्या जीवावर सोयी सुविधा व अत्याधुनिक बसेसचा देखील विचार करावा अशी मागणी जनमानसांतर्फे केली जात आहे।